हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव 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 इति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही येदोळतई उद्योग पर्व ताजे अखेरी म्हणटना युद्धसिद्धता पुरे पळयले आनी भीष्म पर्व पळयता आसात आमी। भीष्म पर्वांतू सुरवेकची जनमेजयान वैशंपायन ऋषीले निंबुचे म्हळ्यार सर्पाध्वर यागा वेळारी जनमेजयाक तागेले अपेक्षे प्रकार वैशंपायन ऋषीन तांगेल पूर्वजाल काणी सांगका म्हूण ताणें अपेक्षा केलेले प्रकार ताका तांगेल पूर्वज पांडवांगेल काणी महाभारत म्हूण सांगचे आसना न्हय। तशी आतां जनमेजयोची भीष्म प्रभा सुरवेक हांगा तो वैशंपायन ऋषीले निमगिता. आतां कौरव पांडव सोमक मात्रवे नाना देशादून येयले विंगड विंगड राय सैन्य घेवन येयले. तांणी युद्धा भूमीक तयार जाल्ल्यांचे म्हूण म्हणली तुवें. आतां युद्ध कशी जाल्लें म्हूण म्हळ्यार तेदन तो सांगता कोण वैशंपायन पुरे एदुरू बदरू युद्ध भूमींतू तयार जावचे खातीर आयिल्ल्यांची तांगेले एक बिडार पाळय म्हणटाचे पळय त्या पळय रचन केलां. आनी जावन तपोभूमी ती कुरुक्षेत्र श्रीमंत पंचकय थंय आसा. कृष्णाल अपेक्षे प्रकार आनी कृष्णाल अपेक्ष म्हणूय म्हणून न्हय कृष्णाल आज्ञ म्हणूय म्हणीत तागेले निर्णय म्हणूय म्हणीत इथं म्हळ्यार सर्व करचे देवान. तशी कसल कोरका म्हूण म्हणलें कदन कसल जावका खंय जावका कशी जावका पुरे निर्णय कोणाले देवलेची. तशी कृष्णाले एक निर्णया प्रकार सर्व जन युद्धभूमींत मेळ्ळ्यांची पक्ष प्रतिपक्ष म्हळ्यार हे पक्ष त्या पक्ष म्हूण सांगून आयिल्ल्यांची तांगेले सायडाक पाळय रचन करून राबल्यांची आमकां भारी आश्चर्य दिसता. न्ही आमगेल्या मनांतू एक स्क्रीन येता न्हय मनपटल म्हणटा तातूंत भितर कुरुक्षेत्र भूमी सगळी दिसता. तातूंत भितर एक मुल्यांतू एक बदीन पांडव एक बदीन कौरव तांगेले बदीन एक मुल्यांतू बिडार केल्ल्या बरी कितली दिसत आमकां एक 3 4 5 6 बिडार दिसत वय बाय तितले भितर तितले जनान राबोवचे तुवें ना न्हय. केदें व्हड सैन्य तें एक वे 2 वे 18 अक्षोहिणी सैन्य थंय मेळ्ळा. ताजे तांणी कशें सच म्हळ्यार कशें आशिल्लें म्हळ्यार सगळेची पृथ्वी असूचे जन पुरय येवन त्या कुरुक्षेत्रा हे कडेन ते कडेन कितले जाग आसा थंय भरल्यांचे काय हांगा भरलेले कडेन पुरेस पळय तांगेले देशांत कोण आयिल्ली राय ते देश खाली खाली शून्य जनशून्य अशी दिसता. बैल मनशे मानतारे चेडू मांत्र आसाची वय बाय सर्व देशांतूय बालक वृद्ध स्त्रिय पुरुषांची पुराय युद्ध आयिल्ल्यांची कळ्ळें. चतुर्वर्णियाचे वट मेळ्ळ्यांची
खाली क्षत्रिय युद्ध आयलीच नाही. युद्ध म्हणली कुठल्या सर्वजनही आता ब्राह्मण कसं येतीत ब्राह्मणांनी युद्ध करू ना नव्हे म्हणून म्हणलं रे थंय जेवचे प्रकार पूज की आता त्यांनी बिडार करून आयली म्हणली कुठल्या ತಂಗಿಲ ಸ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾವಂದನ ಪುರೆ ಸೋಡುನ ಧರ್ಮಯುದ್ಧ ते पुरे कोरनूच युद्धाबाई सुरते पलपल्ल्या रुटान त्या पुरे कोरनू सूर्योदय जावका जेला युद्ध येऊचे मागीर सूर्यास्त जाल्ली कुठले कशी आसा तशी युद्ध रब्बून वच्चे मागीर युद्ध करुना तशी पुराय धर्मयुद्ध म्हणूची ते एकल्यान ಒಪ್ಪಂದ कोरनू तशी जेवते त्या दानी युद्ध तशी जेवचे तशी आता तंगेल पाळय आसूचे सैनिकांक जावका जेलेले अन्न आहार पुष्टी आहार जेवका नव्हे युद्ध कोरका पळतानी त्या पुरय कोणे रायान वैसून दिवका सर्व सैनिकांक आता युधिष्ठिराल पक्षा कोण कोण युद्ध करू आयल्यांची तांक पुरे युधिष्ठिरान वैसून दिवका खंयचे कडेन तुमी राबुका खंय तुमकां बिडार केला कसं आहार व्यवस्था केला ते युधिष्ठिराल जबाबदारी दुर्योधनाल पक्षा कोण कोण राय आयल्यांची तांकां पुरे दुर्योधनाल जबाबदारी अनेक कसं विशेष म्हळ्यार जनमेजय रायाले की वैशंपायन सांगताची आईले सैन्याच म्हण का म्हणना राय असच पळय राय वेदाध्ययन संपन्न जावन आशिल्लीच कोणेय एक कटपुट राय म्हणनाची क्षत्रियांक वैश्यांक आनी ब्राह्मणांक दिव्यत्व म्हणटाची म्हळ्यार तेजनाक वेदाध्ययनाचे अधिकार आस क्षत्रियांकय ब्राह्मणांगेल वरी मुंज आस उपनयन आस वैश्यांकय आस शूद्रांक मात्र ना आशिल्लें जाल्यार तांकां तांगेल म्हळेल कसं की देवाल करचे कर्तव्य आसता त्या पुरे कोरक जाल्यार तांकां जाय जाल्यार तशीची पुरे व्यवस्था करून दिवका न्हय आनी रात्री जाल्ली कुडले आतां युद्ध सुरू जाय न्ही जाल्यार युद्ध सुरू जाल्लें म्हळ्यार युद्ध सुरू जावचे फुडें तांकां रात्रीचे समयक न्हीद पडल्यार मात्र नवतांनी सकाळ उठून युद्ध करूं तशी तांकां न्हिदोवच्या जावका जाल्यार सर्व व्यवस्था कितले हांतोळांनी जावपाचें पळय न्हय अनेक कसन म्हळ्यार दोन पक्षाच्यांकय तांगेल पक्षाक एकल्याले गुर्तस वय आमी लेखची न्हय पांडवांक आतां युधिष्ठिराक कितली योध आयिल्यांची तागेल तर्फीन त्या 7 अक्षयणी सैन्या कितले योध आसा तांगेल प्रति एकल्याल गुर्तस्तवय ओडोड रायांगेल गुर्तसताले जाल्यार तांगेल जन म्हूण कोळखा न्हय ताजे खातीर सैन म्हळ्यार एक सांकेतीक शब्द म्हणटाचे पळय कोड लँग्वेज म्हणलें क्या तशें पुरे आशिल्लें खंय तांकां आनी हांनी पांडव पक्षाचेची म्हूण कळूक आतां पळय आमी स्वामेलांक की खंय सकड वतना जबो GSB संमेलन के म्हणटना आमी GSB म्हूण कळका जाल्यार एक लांछन गुरुतुचिन्ह म्हणटा पळय तें घालता पळय तसल पुरे युधिष्ठिरान तांगेले सैनिकांक दिला खंय तशी ताणें दुर्योधनानी केला कळवा धृतराष्ट्राल पूत दुर्योधनानी तांगेल सायड तशी केला हांगा पळय दुर्योधनय तागेल भावंडां वटू युद्धभुमी येता कडेरी दुर्योधनान युद्धभुमीला आयली कुडले पांचाल बारी संतोषारी भेरी मारताच काही म्हळ्यार युद्ध प्रारंभ जालें पांचाला कसो संतोष जावचास म्हूण लिखून उकाची आनी युद्ध प्रारंभ जाल्लें म्हूण युद्ध प्रारंभ जावचे तितले संतोशार आसाचे म्हूण सांगून पांडवांगेल पक्षान ते पांचालान वचूचे तांणी भेरेनी मारनू तांगेल शंखनी वजितना पांडवांक बारे संतोष जाले खंय कृष्णाकय संतोष जाले कळ्ळें कृष्ण पांडवाले म्हळ्यार मध्यमा पांडव अर्जुन आले रथा सारथी न्हय तांणी एक रथार बैसून आसतात न्हय जाल्वे ताणेंनी कृष्णानी पांडवान मध्यमा पांडवान अर्जुनान पांचजन्य देवदत्त तांगेल शंकू तांणी वजील की शत्रुपक्षा कितले की सैनिकान ते शब्दाकची पांचजन्याचे न्ही देवदत्ता कसले एक शब्दस म्हूण म्हळ्यार तांणी कितली की सैनीक बिजुडे आसताच पळय कसो जाल्यार पुकेल म्हणून आसताची सैन्यांक आयल्यान शिवय तांणी तांकां मूत्रपुरीश उत्सर्जन केल्ली तांणी म्हळ्यार मूत्रपुरीश म्हळ्यार 1 2 पुरे जालें तांकां तशी सिंहान गर्जन करतना सगळे अरण्य आशिल्ले बरलेले मृग आपले कडकडेत सिंह येयलो म्हूण खावच्याक आमकां तशीची पांडवा हागेले अर्जुनालांनी कृष्णाल शंखाचे ध्वनी ऐकल कुडले
सर्व सैनिकांक शत्रुपक्षाचे भयन जावन तांकां युद्ध करचे उत्साह गेल्ले. तेद भितरी एक सुंटरगाळे येयले पळय. हे अपशकून म्हणटाची. सुंटरगाळे येयले पेट्टाक तेकड बदीन पांडव एकड बदीन कौरव रबल्यान मद्दीन काय लागी लागी जागो ना तो एदरा बदरा म्हणले कुळ्ळे एक 3 फीट सोण कबड्डी रबल्यावर इरपचे न्ही कितले की दूर मद्देन ते सुंटरगाळे बिसविलेले पडटा ते अपशकून. त्या पक्षाच्यांक हान्नी ह्या पक्षाच्या तांनी दिसनाची कसस कसल जत्रस कसले कळना. ताजी नंतर वयर दुखून रगत मांस रशी हाजी पुरे पावस पडू सुरू जाले की भीकर सुंटर गाळी जाली की म्हळ्यार तितले धुळीचे सुंटर गाळी जाले न्हय. आता अनेक विचित्र काही कसं नाही म्हळ्यार पत्तोरू पर्वत अनेक दुसरे पुरे उब्बून सैनिकाल वयर पडू सुरू जाले काही मस्त सैनिकांक पांय घाय जाल्ले जाल्यार दोनी सेनेचे सैनीक मागशी वचनीची ते सुंटर गाळी इंतूची. आतां जोर सुंटर गाळी बिरू गाळी सगळे समुद्र एक नमने क्षोभित जाता. क्षोभित जेवची म्हण वटवची वयरी पाळ घेवन वयर थंय येवन भिकर जावन दिसता पळय तशी जल्ला शिवाय दोनी महासमुद्र सैन्य वय बाय हे सुंटर गाळी निमती जन हेकडे तेकडे थंय थंय धांवतात शिवाय सैन्या दुखून कुरुक्षेत्रा दुखून भायर धांवनीची तांणी तशी ओट मेळ्ळेची. मागीर सुंटर गाळी एक पंत राबले कुडले तांणी तांगेले सैन्याचे कोण मुख्य जन सेनाधिपती सगळे म्हणटा पळय तांणी पळय पांडवाल सायडाचे एक कडेन कौरवाल सायडा तांगेल कडेन कशी युद्ध कोरका म्हूण म्हणलेले तांणी एक नियम करून घेताची. नियम म्हळ्यार हेंचे पळय कसं न्ही सकाळी वग्गी युद्ध सुरू जाल्यार सांजे निवृत्ती जेवचें कळ्ळें. आनीक कसं न्ही म्हळ्यार धर्मसम्मत युद्ध न्हय निवृत्ते विहिते युद्धे स्यात् प्रीतिर् न परस्परम यथा पुरम यथा योगम न च स्यात् कस्य किंचित पुन्हा म्हळ्यार धर्मसम्मत जाल्लेलें हें युद्ध राबलें म्हूण जाले नंतर युद्ध जाल्ले कडेर मागीर द्वेश घेवन बसचें ना प्रिती न सुका. हें नित्यांतूय नियम. युद्ध जावन मुग्दून जय मेळतय जय मेळ्ळी नंतर कळ्ळें तांकां गोतना न्हय कृष्णामांत गोतस समूल निर्मूल जाता म्हूण कसलें सैन्य समूल म्हळ्यार कोणेय वर नच म्हूण कृष्णा गोतस पांडवांकय गोतना कौरवांकय गोतना तशें तांणी नियम घालून घेताचे. सकाळ दुखून सांजे ते युद्ध जाले नंतर सांजे नंतर वैरत्व दवरून घेवचें ना. तशीच पुर्ती युद्ध मुगदल नंतरय कोण खंयचे पक्ष गेलवला खंयचे पक्ष सोलवला तांणी वैरत्व दवरून घेवचें ना कळ्ळें. तशी पुरे आनीक कसं म्हळ्यार सकाळी संध्याकाळ म्हळ्यार सुर्योदया कालार युद्ध प्रारंभ जाल्यार सांजे सूर्यास्त जावका जाल्यार युद्ध राबोवका असल पुरे नियम तांणी घालून घेतले. आनी वाग्युद्ध म्हूण आसा तोंडान उलोवन युद्ध करचें कान बेतून वचूं थंय उलोवन युद्ध करूं तोंड सलवल जाल्यार तांणी युद्धा दुखून मागशें उका. आनी एकच वेळे भिवन की कसं की सैन्या मदेन तो युद्ध जाताची कोणके एकलो जोर भिल्लो जेवो घाय जाल्लें एक पंत ಸ್ವಲ್ಪ विश्रांती घेवन तांणी युद्धा येवेत जाल्यार फाटी घालून वतना तांकां बाण मारूं ना असले नियम आसा. निष्क्रांता प्रतना मध्यान्न हंतव्या कदाचन न हंतव्या कदाचन. प्रतना मध्यात म्हळ्यार सैन्या मध्ये दुखून निष्क्रांता भायर वता म्हणलें क्या तांकां फाटीक की हाताक की बाण लागले ते काण एक चिकित्सा करून येवका न्हय ಸ್ವಲ್ಪ विश्रांती घेतात न्ही मे सकाळ दुखून युद्धा राबून गुवन एकडे तेकडे वचून ಸ್ವಲ್ಪ नित्राण जाले त्या वेळार तांणी ಸ್ವಲ್ಪ तेकडे वचून रेस्ट घेवन येवत तांणी तेकडे वताची म्हण जाल्यार तांगेले फाटी मागशी चुकून बाण मारूं ना. आनी रतीच रती नाम योध्यो गजेन गज दुर्गतः रथार बशिल्यान वटू युद्ध कोरका हस्तीर बशिल्यान हस्तीन बशिल्याल वटू युद्ध कोरका. तशी अश्वार बशिलो अश्वेन अश्वी अश्वार बशिल्यान अश्वार बशिल्याल वटू युद्ध कोरका. पदातिश्च पदातेन पदाती म्हळ्यार आसा पळय तांणी पदातींक गेल वटूची कालाळू म्हणटाचे तांणी शिवाय
परस्पर विरुद्ध आजवैरी युद्ध करू ना म्हळ्यार रथार बैसून गजा सैन्याल वट युद्ध करचे गजार बैसून रथ सैन्य ते समान युद्ध म्हण जायना आतां गजार बसेल वयर आसता रथीक तोग्गस्त रथ तोग्गसता त्या गजारोहीक रथार बशिल्ल्याक बाण मारूं सुलभ तशें तांगडी भितर निर्मूल करयता तशें करूं ना धर्मयुद्ध म्हळ्यार धर्मयुद्ध तशी आनी यथा योगम यथा काम्यम यथोत्साहम यथा बलम समाभाष्य प्रहर्तव्यम न विश्वस्ते न मी भले पळय एकल्या कोणाले वट युद्ध करता जाल्यार तो बलान मेगेले सरी समान मे ताका मेगेले वट युद्ध करूं इच्छा तो पाटी घालून तरस म्हणली की हाक पळयलें नाका आगेले वट युद्ध करचें ना आनीक रथी काल वट वचा म्हण तो रथीक तागेले रथ गुंडायत म्हणलें क्या तुका जाल्यार पाटी घालून वता यो मारता म्हण हें पळय आत्त सांगना नशी बॉम्ब घालचे सकडी पुढे तशी ना हांवें ना तुगेले वट युद्ध तूं इंगडा सोदी म्हण ताणें सांगूं येता हाणें जायत म्हणूच चुका शिवाय मेगेले वट युद्ध करूं ताका उत्साह ना नसल्यार ताका कसलें हांव युद्ध आपोवचें अधर्म जाता तें तशें करना ताका सरी समान बल आशिल्ल्याक सोदून घेवन युद्ध करता आनी हाक आगेले बिल्लेल्याक यो हो मेगेले द्र युद्ध आयला बे म्हण बिल्लेल्याक काण मारूं ना तशें पुराय आसा आनीक कसं म्हण म्हळ्यार एकलो आनीकले वट युद्ध करतरस म्हणलें क्या तेदो ना हो भारी बलान दुर्बल जालो क्षीण जालें हागेलें बल आनी युद्ध करूं साध्य ना म्हणटना तागेले वयर प्रीत आशिल्ल्यान एकल्यान थंय हांव ताका मारता रे तूं तेकडे वच म्हणून मारूं ना मुखारी कृष्णान ಸ್ವಲ್ಪ सकडी करेक्शन केला तांतू त्या इतिकतेर मुणी महाभारत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान निर्णय दिला जाल्यार कोणें एकल्यान यो म्हाका युद्ध करूं ना हांव तुका शरण येयलो म्हणलें कुडलें वस वस तूं तेकडे वच म्हूण सांगून सोड का शिवाय बारी वे युद्ध आयिल्लें न्हय तुका मारूं सिद्ध म्हूण मारूं ना आनी एकल्याला हाता दुखून शस्त्र पडलें निशस्त्र जालो तो त्या वेळा ताका शस्त्र घेवन यो म्हण काशीबाई जेव्हा हागेल्याक तसल शस्त्र असल्या काण दिवन घे शस्त्र दिल तुका युद्ध करी म्हण काशीबाई निशस्त्र जाल्यार वयरी बाणप्रयोग करूं ना कवचहीन जाल्यार म्हळ्यार युद्ध करतना केलो पण कवचाक बाण लागून कवच पिंजून वचचें म्हण आसा तेन्ना अनेक कवच घालून घेवचें ताका अवकाश दिवका असल पुराय आसा अनेक कसं म्हण म्हळ्यार सारथीक न्ही मारचें म्हूण आसा जाल्यार सारथीक मारूं ना म्हूण हांगा सांगला म्हूण दिसता आमकां तें कसलें म्हण म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ जन आतां तो एकलो सारथी बैसून रथ चलायसीत जाल्यार विंगड सकडी सूत आसताची मागीर त्या रथाचे काम करतले रथ म्हळ्यार काही सांसान एकल्यान बैसून आतां आमकां सिनेमांत दाखयता तशें न्हय एका कळ्यार रथ केल्लो वजनाल रथ एका गांवां इतलो व्हड आसता खंय तांतू भितली तितली शस्त्रास्त्र घालून हाडटात म्हणटना तो कुरुक्षेत्र युद्धभुमी कितली व्हड सोका पळया तशी कसले जेवो सर्व जनांनी युद्ध नियम सांगील आशिल्लें अनुमोदन केल्लें तशी तांगेलें स्थळ खंयच्या युद्धाक थंय राबल्याचें हांगा कसो जाला म्हण म्हळ्यार थंय कौरव पांडवांगेल सैन्य दुर्भद्र जेतना व्यास महर्षींक गोतच न्हय तांणी भूत भव्य भवत प्रभू व्यास म्हळ्यार दुसरें कोणय न्ही साक्षात परमात्मूच न्हय विष्णूच न्हय ताका कृष्णूची व्यास म्हळ्यार ताका पुरे गोतस कृष्ण कसले विष्णू सहस्रनाम आमी सांगताची भूत भव्य भवत प्रभू पुराय गोत आशिल्लो वेद व्यास हांकांनी मुखार कसो जाता म्हूण गोतस तांणी कसं करताची धृतराष्ट्राले ही येताची आनी एकांतारी धृतराष्ट्राले उलयता धृतराष्ट्राला सांगता पळय तुगेले चेडूं पुराय युद्धार राबल्यांची गोतच न्हय तांगेले पक्ष आयिल्ले सर्व राय तांगेले आयुश्य सरला देखून आयल्यांची तांकां पुरे मोर्चो काल्ल्याक गेला कळवे आनी परस्पर विनाशाकची दोन पक्षांत तो राय आसा म्हूण लेखूं येता म्हणटा जर तुका कसले ताण लेखूक आशिल्लो धृतराष्ट्रान कोणय युद्धांत वर्णाची म्हगेले चेडूं मागीर वर्णाची म्हूण जाल्यार तो छंद कोरनो परोक्ष जावन सांगता वेदव्यासू कसो न्ही म्हूण म्हळ्यार गे हे विशयांत तूं मस्त चिंतीत जावं नका कसल्याक म्हूण म्हळ्यार अशें जावचें सहज म्हूण तूं लेखूका सहज म्हळ्यार कालगती सहज म्हळ्यार मरण सहज न्हय तें युद्ध करून मरण जावचें न्हय जाल्यार कालगती अशी आसा म्हळ्यार देवान अशी लेखला म्हूण सांगून तूं लेखूका शिवाय तूं ह्यो मिगेल चेडूं म्हूण सगळें दुखून तुका पुरे जनान सांगलां नाका हें युद्ध
म्हूण जाल्यार तूं आयकनी. आतां कशी युद्ध जाता तुगेले चेडूवय आयुश्य सरलेलें जाल्ल्यांची पुराय जनाल मरण जाता जाल्यार एक ऑप्शन तुका कसलें म्हळ्यार तुका हे युद्ध भुमीन तूं पुराय जना पळोवका म्हण जाल्यार तुका दोळो ना. तुका एक दिव्य दृश्टी अनुग्रह करता. शांती संदानायतन कृष्णान केल्लें ताका दिव्य दृश्टी अनुग्रह तागेले विश्वरूप पळोवच्याक. कृष्णूची व्यास न्हू तांणी निमगे दिता तुका एक दिव्य दृश्टी दिता. तूं रणांगणा कसलें जाता हांगा बेसून पुराय पळोव येता म्हूण. म्हटले तो ताका कितले मोह पळय तो सांगता वेदव्यास ऋषी महामुनी म्हाका मेगेल जनाले म्हळ्यार मेगेल चेडूवाल मरण आनी पळोवका मेगेल कुटुंबीच्याल मरण पळोवका म्हळ्यार आशे ना म्हाका तें नाका. जाल्यार तुका साध्य जाता जाल्यार म्हाका युद्ध भुमीन तुका कसले जाता म्हळेले विशय जावका म्हाका. समर वार्ते म्हणटा पळय युद्ध भुमीन कसले सकट जाले न्यूज ते जावका म्हाका. प्रत्यक्ष पळोवची आसक्ती ना जाल्यार थंय दीस दीस गडगडी कसो जाता म्हळेले आयकुका म्हळेले आशय आसा म्हणटना वेदव्यास तागेले प्रितीच्यो संजय न्हू प्रती एक कडेन ताणें कोणें धृतराष्ट्रान संजयाक मुखार करचें. वेदव्यास सांगताची संजया तुका युद्ध प्रत्यक्ष पळोवचें वर दिता. तूं धृतराष्ट्राक थंय जेवचे पुरे विशय सांग आनी सांगता यो संजय पळय तुका युद्ध भुमीन तुका कसले जाता तें पुराय तुका सांगता संजय कळ्ळें. तशी संजयाल सांगील जाल्यार जालें न्हू तुका युद्ध पळोवका म्हूण म्हळ्यार आसक्ती ना म्हूण म्हणटना युद्ध आयकुका म्हळ्यार आसक्ती आसतना संजयाक कसलें पळोवन सांगता तितले ताका संजयाक दिव्य दृश्टी दिता. युद्ध भुमी जावचे सर्वय संजयू पळयतालो आनी तुका सांगतालो म्हूण वेदव्यास ऋषी सांगताची. त्या वेळार आनेक सणे म्हूण म्हळ्यार पळय संजयाक आनेक अनुग्रह करता. कसलें म्हूण म्हळ्यार प्रकाशम वा अप्रकाशम वा दिवा वा यदिवानिशी मनसा चिंतितमपि सर्वं वेत्स्यति संजय. खंयची कार्य येद्राजावो प्रकाशम म्हळ्यार येद्राजावो अप्रकाशम वा म्हळ्यार रहस्यार कसलें जावं म्हळ्यार आतांनी रहस्यार बैसून समालोचन करता जाल्यार कसलें समालोचन जाता खंय बसल्यांची कोण कोण समालोचन तेवूय ताका दिसची तशी. युद्ध भुमी येद्रा युद्ध जावचें मान्य तांगेले शिबिरांत बैसून की युद्ध भुमीन तूं एक कडेन बैसून की तांगेलें एक समालोचन जाता जाल्यार पांडवाल पक्षा जावो कौरवाल पक्षा जावो हेवूय म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार सगळे कुरुक्षेत्र भुमींत शिबिरांत खंय तर सैन्य आसा थंय तर कसले जाता तितलेय तो संजय हांगा बशेल कडेन दुखून पळयता. तसलें कसलें एक दिव्य दृश्टी आसूं पळय. तशी आनेक कसं म्हळ्यार आनेक पळय मनसा चिंतितमपि ते दोन पक्षांत उलय जनाले मनांत कसो तांणी चिंतन करतात ते समीत संजयाक मेगेले अनुग्रहान मना होरू जाता. आनेक कसलें म्हूण म्हळ्यार हाका एकच वेळ ताणें युद्धभुमी वचून थंय दुखून कसलें पळोवन येता म्हूण लेखल्यार ताका गड भितर वच्चाकय जाता गड भितर येवच्याकय जाता. आनी थंय चमकल्यार हागेले वयर शस्त्र अस्त्र पडतकी संजयाक कसलें जाता की तेवूय भंय नाका. आनीक कसं म्हळ्यार हें जावचें देवालें एक कार्य कळ्ळें दिल्ला कितलें चंद पळ हांगा दिष्टमेतन नर व्याघ्र नाभिशोचितुम अर्हसि न चैव शक्यम संयंतुम यतो धर्मः ततो जयः. हें एक देवान निर्णय केलेलें कार्य हें दैव कार्य म्हणत. हें युद्ध हांव नियंत्रण करता हें युद्ध जायना अशें हांव पळयतां म्हूण लेखल्यार कोणाच्यानय साध्य ना. जाल्यार एक उडगास दवरी यतो धर्मः ततो जयः खंय धर्मच पळय तेंच पक्षा जय जाता. तशें तूं दुख्ख पावचे गती ना न अभिशोचितुम अर्हसि. कित्याक म्हळ्यार तुका सूर दुखून सांगला धर्मशील कडेन जय म्हणून तुगेले चेडूवाल पक्षा धर्मच की ना म्हणून तुका गुतच न्हय.
म्हणटन खंय धर्मस म्हणून तुका गोतच ना कोणाचे इज्जत म्हणून तुका कळलें तशें रे. आनी म्हणलें कसो कसो मांत्र धृतराष्ट्रा तूं एक तुगेल चेडवांक न्ही जावचे देवाल मना सोचे जावचे जाल्यार तुवें कसले प्रयत्न करने पळय हे महायुद्धांत कितले की संख्येर जनक्षय जाता तसल म्हाका अपशकून पुरे दिसतरस इत्याक म्हणल्यार पळय ರಣರಂಗ ವೈರಿ ಕಸ್ಕಸಕಡಿ ಮಾಂಸ ಕವಚ ಪಕ್ಷ ಗಿಡಗ ಹದ್ದು ಕೈಳೆ ರಣಹದ್ದು ಬಕಪಕ್ಷಿ ಎಪ್ರೆ ಮಾಂಸಾಹಾರಿ थंय येवन मेळ्ळ्यांचे पळय कितली राशी इत्याक म्हळ्यार थंय आज तांकां गोतस पळय पक्ष्यांक प्राण्यांक पुराय एक विशेष जावन शक्ती केदन कसल जेत्ता शकून अपशकून पुराय दाखोवची तांणी तांकां पुराय आतां कळला ज्या जल मांसा राशी खावच्या मेळटा म्हूण सांगून तशें तांणी थंय येवन मेळ्ळ्यांचे पळय आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार सूर्याल सुतू विपत्तू येवचे कालांतू संध्या समय म्हणटाची संध्या समय म्हळ्यार सकाळी दनपारा सांजे वेळाक कितले की काळ दुखून सूर्याल सुत्तूस पळय दवे तांबडे काळे सकट बण्णाचे परिवेश म्हळ्यार सुतू एक मंडल म्हूण लेखवेत आमी ते आस कळ्ळें त्या परे जावच्या नज सूर्याल सुतू तशें परे दिसच्या नज ते अपशकून म्हूण म्हणटाची तशी म्हाका दिसतरस सर्वनाश जाता म्हूण सांगून उत्पात अमंगळ पुरे दिसतरसची आनी कसं म्हूण म्हळ्यार पळय पृथ्वींतू आत्ताची हें घोर समय म्हूण कळूक कितले अपशकून जाता खरा गोश प्रजायंते रमंते मात्र बी सुता गड्डब पुरय गायची पोट्टांत जन्म आयल्यांचे कळ्ळें अरण्यांतुले वृक्षांत पुरे अकाल फलपुष्प जातरस गर्भिणी स्त्री आसाची केलो बंज म्हळ्यार चेडूं जायना तिले तांगेल पोट्टा दुखून मनुष्यने भयंकर जीव जन्म आयल्यांचे येतरसची तशीची अमंगल प्राणी दोन कोंब असचे कडेन 3 कोंब 2 दोळ असचे कडेन 4 दोळे दोन्ही 4 पाय असचे कडेन 5 पाय दोन्ही मूत्रेंद्रिय दोन्ही माते असल पुरे अमंगळ रूप म्हणजे कसं की चित्र विचित्र रूपाचे कसं नाही मनुष्यमान नाही प्राणियोय जत्तरसची गरुड पक्षीक नविलू म्हणके मोरा म्हणके मात्यार शिकेत काही 3 पाय जात काही आणि पक्ष्यांक खोरे हल्लसत काही शिंग येसूचे पक्षी जाता काही असल पुरे विचित्र रितीचे प्रसव पुरे जाता कळवे खंय तर म्हळ्यार तुगेल हस्तिनावतींतू वेदविद ब्राह्मण आसा पळय तांगेल घरा स्त्री समींत गरुड पक्षी नविलू पुरे तांकां चडून जावन जाताची घोड्याक वासरू जाता सुण्याक कोल्लो जाता हस्तीक सुण्या पेट्टो जाता आनी किरू तोंडाईल उतर उलयताचे अपशकुनाचे तशी स्त्रियांक 4 5 एकपंत चडूं जाताची आनी जन्माईल चेडूं कुडले नंताच काही हांसताच काही रोडचे न्हू चेडवांनी हांसताच काही आनी नंताच काही अशी नाक जलेल सकडी कसं न्ही अपशकून दिसतरस आतां जात 4 दिकांनी पळय चंड मारुत जातरस तत्सम जावन ग्रह नक्षत्र पुरे वक्र रीती वत्तरस म्हळ्यार केतू राशी कळवे केतू ग्रह चिता नक्षत्राक आयला नी जावन चिता नक्षत्र येवका आशिल्लो चिता नक्षत्र सोण स्वाती चमकला अशें प्रेम म्हळ्यार एक नक्षत्रार एक राशी येवन ती राशी नक्षत्र प्रकार वचुका हें सोणू तांकां कुशीशील राशी नक्षत्रांत प्रवेश करताची म्हूण सांगून कळवे तशी राहू केतू परस्पर सप्तम स्थानार आसुका म्हळ्यार राहू खंयच्या स्थानार आसता थंय तुकून सप्तमार केतू नसूचे हे राहू केतू ओटू वयलेच काही अशी नाना रीती ग्रह नक्षत्र समीत वक्र जावन वतरस
तशी आनी कसं म्हळ्यार पळय अमास 15 दिसा एक पंत येवचे हें युद्ध जेवचे म्हयन्यान तुका 2 पंत अमास 13 दिसार येयलेंच 13 दिसारीची म्हळ्यार सूर्य चंद्र ಒಟ್ಟು येवचे दिवस आस पळय म्हळ्यार अमास येते दिसू सूर्य आमकां दिसना चंद्रूय आमकां दिसना जाल्यार सूर्य चंद्र ಒಟ್ಟು जत्ताची म्हूण कळ्ळें 14 जेव 15 दिसार येवची ते एक पण ती चड म्हूण जावन 14 दिसार हें 13 दिसारीची दोन अमास येयला म्हूण एक म्हयन्यांत कळ्ळें आनी 2 पंत ग्रहण येयला एक म्हयन्यांत असल पुरे नाना रितीचे अपशकून त्या म्हयन्यांत जत्तरस हे पुरे म्हाका दुशकून पळयतना कळटा भारी परिस्थिती कठीण आसा म्हूण सांगून आनी पळय 14 दीस आसूचे एक पक्ष म्हूण आसा 15 दिसाचे पक्ष म्हूण आसा केलो पंत एक पक्षांत 16 दीस आसचे आसा जाल्यार पुन्न उजल्ली 13 दिसूची अमास येयली म्हूण म्हणलेलें ना कळ्ळें ह्या एक नमने अपशकून जत्तरस तशी आनेक कसन म्हूण म्हळ्यार भूमिपाल सहस्राणां भूमी ही पास्यत शोणितम हजार भूमिपाल म्हळ्यार कोण राय तांगेल रगत भूदेवी पिता तत्सल एक विशय जातात तशी धृतराष्ट्र ह्या पुराय कथा ताका जन्म दिलेलेची कोणें वेदव्यासान न्हय मागीर तितले जेतून सांगता की अशें जावका म्हणून दैव निश्चय जाला तशी जेवची न्हय हांव कसले करूं जाता कशी युद्ध राबोवका म्हणून पळयल्यार मेजान जायनी तशें जावन हांव ह्या विशयान मस्त चिंता करना जनक्षय जावका म्हणून जावनू जाता आनेक कसं म्हळ्यार पक्क न्ही कोणें मेल्लींची राय तांतूय बेजार करूं ना क्षत्रधर्माक अनुसार जावन युद्ध करता करता मेल्यार राय पळय स्वर्ग सूख मेळटा म्हणटाची आसो थंय सुखार आसतात न्हय थंय मस्त सूख मेळटा न्हू तांकां म्हळ्यार कसो कोतसवे हाका एक ताका एक पुत्रांक गेल व्यामोह कितले आशिल्ले म्हूण हांगा न्ही नातल्यार थंय जाल्यार तांणी सुखार आसतात न्हू जाल्यार जावो युद्ध जावो म्हूण असल पुरे कळ्ळें व्यासांक बारी कसं करचें जेवचें शिलखंडीत जाता हे धृतराष्ट्राक कसं केल्यार सम करूं जायना म्हणजे कडेन तांणी सांगता की वई तूं सांगल्या बारी सर्व दैवेच्याची ह्या विशया संशय ना कळ्ळें जाल्यार मनशान केन्नाय धर्मा मार्गारी वच्चो का म्हणली कथीर हांव तुका सांगिल्लें पळय आत्त एक कडे चान्स म्हणटा पळय त्या वय तूं कसं तुगेल चेडवांक धर्म कसलो म्हूण एक सांग म्हणटना हे जावचे अनाहूत तपसूच्यान साध्य जाता तूं कसं सांगता युद्धा मेल्ल्या विर स्वर्ग पावताची म्हूण जावो त्या विशयी सोडी जाल्यार तुगेल निमती तूं एक समज जावन तुगेल चेडवांक एक कशी चोलका म्हूण उपदेश दिना नतील दिकून तुगेल ज्ञाती जनाले वध पुरे जाता म्हूण म्हणलेलें खंडीत न्हय भारी नीच कार्य ये हाका कारण तुगेल पूत जाता सुरवेक तुका सांगला कालोयम पुत्र रूपेण तव जातो विशांपती कितले की पंत सांगला तुका वाज्य पशी पुढे जगत्या विनाश कोरच्याकची तुगेल पूत मृत्यू रूपार जन्म आयला म्हूण सांगून कळ्ळें कितले सांगला रे तुगेल मना वचनांतला रे हें मागीर दैवेच्या न्हय कसले करूं जायना न्हय म्हूण कशी व्यास कशीची विंगड रीत धृतराष्ट्रा उपास करता जाल्यार हें उपदेश करता जाल्यार तो मदेन तूं उची तोंड घाल न्हू वेदव्यासाले सांगता की पळय तूं ह्या विशय म्हाका मस्त सांगका म्हूण ना तूं कितले विशय गोत्तस तूं कसो कडेन उपदेश दिला ह्या म्हाका गोतना म्हूण लेखलावे म्हाका पुरे गोत्तस आनेक कसं म्हळ्यार पळय स्वार्था विशय येतना एक प्रपंचाक मोह पडता म्हणटाची स्वार्थे ही संमुह्यती लोको म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसो न्ही आमकां स्वार्था विशय प्रपंच मोहा पडता म्हळ्यार ताजे अर्थ धृतराष्ट्रांक सांगता म्हळ्यार म्हाका मेगेल चेडवाल वयरी स्वार्थ आसा मेगेल चेडूं तें आमी गडा उपदेश दिवेत मेगेले चेडवाल विशय येतना हांव मोहा पडता हांव मेगेले म्हणलेले मोहनातील कोणें प्रपंचांत सवे ना न्हय हांव हेंचे प्रपंचांत तसूच न्हय म्हणटन म्हाकाय मेगेल चेडवाल वयरी स्वार्थ सची आस न्हय कळ्ळें म्हणून एक पेदंब उलयलो तो पेदंब उलयलो कुडले ताका कळ्ळें व्यास सामान्य न्हय म्हूण उपास एक नमने
विनम्र तुका विनम्र जावनच म्हणून म्हणलेले रीती दाखोवन घेवच्याक हांव म्हळ्यार तूं मुगेल वयरीतले पुरे उलयले म्हूण कोप्पू नका. तुगेलो आश्रय घेतला हांवें, तुजें म्हाका मार्गदर्शन दिवका. कित्याक म्हळ्यार तूं संवसार समुद्र दांटून चमकलेलो मुगेल्या मणके संवसारांत पडलेलो न्हय. तूं कोडले वयरी मोहना जाल्यार तूं आतां अशें पुरे उलयले म्हणून कोप्पू नका. कित्याक म्हळ्यार तूं पळयता मुगेल चेडूं मुगेल वशांत नाची दुर्योधन काय हांव सांगिल्लें तशी आयकना. कितले की पंत हांव निमून पळयलें तशी साध्य जातलें तुमी सांगू येत आशिल्लें म्हूण तेदना ताका कळ्ळें व्यासाका गेले मनान तूं कसं की अस म्हणून निमगीत व्यासू धृतराष्ट्रा तुगेलं मना कसं असं सांग, कसले संशय असवे सांग, त्यावेळी निवारण करू जातव्या पळयता कडे रे तो सांगता की व्यास महर्षी म्हाका एक आशी कसले म्हळ्यार युद्ध जावचे पशी फुडेची कोणा विजय मेळटा म्हणून एक सांगची साध्यतच की साध्य जाल्यार सांगू येत की युद्ध प्रारंभ जातनाची कोण विजय जाता म्हणून सोदून काडचे तसले कसले लक्षणांनी आसकी म्हणून कडेर तांणी सांगताच की वेदव्यास असं तेव्हाय जाता पळय विजय खंयचे पक्षा जाता पळय थंय तेज आसता कळ्ळें. तांणी करचे अग्निहोत्राचे धूम हें ज्वाले प्रदक्षिणाकारार सुत्तू घालता आनी धुवर आसना ऊर्ध्वगतींत आसता. आहुती दितना एक नमने परंबोळे येवन सगळे वातावरण सुगंधमय जाता. हें तांकां विजय मेळटा म्हूण म्हणलेलें. मात्र न्ही आतां युद्ध जातना दोन पक्षांतूय शंख भेरी सकट वाजयतात न्हय. कोणाल पक्षाच्या शंखाक भेरीक गट्टी शब्द आसता की आनी संतोष जाता की ते वाजयतना तांकां जय जाता म्हूण म्हणटाचे कळ्ळें. आनी युद्धा खातीर वतर आसतना खंयची सैन्या वैरी कायळे कोल्ले खंयची सैन्या लागीं कोल्ले सकट राबून गाड्व पुरे विकार ध्वनी करता की तांकां अशुभ जाता म्हूण सांगून म्हणटाचे. खंयची सैन्या लागीं क्रौंच पक्षी कीर पुरे चंग उलयता की त्या सैन्यांक जय जाता म्हूण म्हणटाचे. आनी खंयचे पक्षा सैनीक संतोशार आसताचे पळय उत्साहार आसता तांकां जय जाता. खंयचे पक्षा सैनीक भितीर आसताची कडकड येताची मनांत वायट वायट येता तांकां पुरे अपजय जाता म्हूण सकडी सांगताची कळ्ळें. मागीर युद्धा वता वता तांगेले वाहनाक अपसव्य रितीर खंयचे प्राणी आडयली म्हूण जाल्यार तांकां सोल जाता. सव्य रितीर तांकां तांगेले रथा सुतो काडून प्राणी चमकली म्हूण जाल्यार तांकां जय जाता. असल पुरे मस्त मस्त शकून आस तुका कितली पुरे सांगू येता मे जाल्यार अनेक कसने म्हूण म्हणल्यार सेनी व्हडस म्हणली कुळ्ळे तांकां जय मेळटा म्हूण तूं लेखू नका. युद्धांत तूं जय अपजय कोणा मेळटा हें सांगूक जायना. अनिश्चितते खाली शकून सांगिलां हांव तुका. जय आनी अपजय देवाले आश्रयांत आस. कोणाक देव जय जावका म्हूण लेखता तांकां जय जाता जाल्यार देव केन्नाय धर्मादी कडेन आसता म्हणटना धर्म कोणालांत तो आस तांकां जय जाताच म्हूण लेख. तांणी जय जाता म्हूण लेख. आनी हाजे पशी चड तूं मेगल्यार निमगूचें नाका हांव तुका सांगचें नाका. सांगकाशें पुरे सांगलें तूं कसलें केलेलें ना. कितली सांगल्यार इतलेची म्हळिल्लीची तांणी चमकली काय वेदव्यास हांव आनी वता म्हूण. हा आयकतर आसत ते आयकून संजय आले म्हणटरच काय संजया पळय पुराय जन ಒಟ್ಟು मेळ्ळ्या वय. आतां भुंयचे खातीर कितले सकड योद्ध ಒಟ್ಟು मेळ्ळें पळय. भूंय आमकां मेळका भूंय आमकां मेळका म्हणून हें युद्ध परस्पर युद्ध जावन यमलोकावचे जन चड जाताची कळ्ळें. आनी हें भुंयचेर आसूचे जनाल गूण पळतो. एकल्याला ऐश्वर्य आस म्हळ्यार आनी एकल्या सैसूचें जायना. एकल्याला चड भूंय आस म्हळ्यार आनी एकल्या सैसूचें जायना. एकलो भारी किर्तिवंत जाल्यार आनी एकल्या सैसूचें जायना.
पळय येपरे तागेलेची चेडू मालगूण तो सांगता रस कळव्या तशी जेवो आतां पळय संजय दिव्य दृश्टी दिला थंय युद्ध प्रारंभ जेवचें जाला जाल्यार धृतराष्ट्रांत संजय आल्या की म्हाका युद्धभुमी कसले जाता म्हणून ऐकूच्या तयार ना म्हळ्यार ताका नाका ऐकूचें ताका वेदव्यासान सांगिल्लें खरें ताका मना केला कसलें म्हळ्यार मेगेल चेडूं सलवताची म्हूण सांगून ते आयकूच नाकशी मन एक मन प्रिपेर करचें म्हणटा पळय म्हळ्यार चेडवाल बुद्धी बालिश बुद्धी कसले एक काणी सांगतना तांकां बहीण जेवची वेळ आयला रे त्या काणी निमती कसले बहीण जाता आमा त्या सांग तवळ सांगील सांग जेव्हा अन्य काणी सांग म्हणून गुंडयताच पळय तशी हांगा धृतराष्ट्र तागेलेची चेडवांक नाश जाता म्हूण कळ्ळी कुडले संजय आल्या की युद्धभुमी कसं जाता म्हूण सांगचे पशी चड हो सांगता तुका कशी दिव्य दृश्टी दिला न्हय संजया कसं सकळी देश आस खंयचे खंयचे देशा दुखून हांगा पुरय आयलंड पळय तांगेले देशाचे पळय अगत्यस्व खंयचे खंयचे देशा दुखून आयलंची सैन्य ಒಟ್ಟುಕೊಂಡು राय तांगेल देशा परिमिती हक्क कसल्या विस्तीर्ण कितले तांगेल देशा कितले पट्टणस हें पुरय तावत ऐकू का म्हूण म्हळ्यार तें अगत्यस्व हाका नानमे जाल्यार सांगता पळय वेदव्यासान तुका दिव्य दृश्टी दिला हांव कसले आजवरान प्रपंचा कसो म्हूण पळयलेलें ना तूं पुणी म्हाका सांग हें भूमंडल कशें आस भारत देश कशें आस कितले राय आयल्यांची तांगेल देशाचें नांव कसलें तांगेल देशाचें विस्तीर्ण कितले हें पुरय म्हाका सांग म्हूण कडेरी तेन्ना ताका कळ्ळें संजयाक हें जाय म्हणूची टायम वेस्ट करचें म्हणटा पळय म्हळ्यार युद्धान तुका कसो जाता आतांच्या आतां ऐकून आजी मेगेल एक 100 तुला एक 2 पुत्रान मेल्ल्यार तेव्हा हें ऐकूंक जाता म्हूण म्हणलेलें ताका दिसता तो सांगता रस जायत म्हाका कितले गोचर जाता पळय तितले हांव तुका सांगता म्हूण सांगून तो सुरवेक हे भुंयचेर चर आनी स्थिर 2 नमनेचे जीव म्हळ्यार चराचर म्हणटा पळय तशी चर आनी जावो चर म्हळ्यार स्थावर म्हळ्यार स्थिर जावन आसचें हे जंगम प्राणी म्हणटा पळय तांतूं 4 नमुनेचे अंडज स्वेदज जरायूज उद्भिज म्हूण सांगून अंडज म्हळ्यार मोठे मुखांतर जावचे प्राणी म्हळ्यार पक्षी इत्यादी पळय पक्षी मागीर दिवोड सोकणी हें पुरय अंडज म्हणटाचे स्वेदज म्हळ्यार हुमेन जावचे क्रिमी मुसूय हुमेन जावचे म्हणटाची माथ्या जावची उवय हुमेन जावचे म्हणटात तशी जरायूज म्हळ्यार गर्भाशया दुखून जावचे मनीश पशु असले उद्बीज म्हळ्यार सस्य बिये दुखून माती भितर दुखून उद्बीज भायर येवचे ते पुरे नमुनेचे चराचर जीव हे चर जीव तशीची मागीर पशु मनुष्याल विशयी सांगता ते चराचरांतू अंडजाचे हे पुरे विस्तृत जावन सांगता स्थावरांक स्थावर जिवांत उद्बीज येता उद्बीज म्हळ्यार भुंयत दुखून 4 नमने जीव तांतू चरांतू 3 स्थावरांतू उद्बीज म्हळ्यार भुंयक दुखून भायर येवचे कळ्ळें 5 जातीचे तांतू वृक्ष गुल्म कळ्ळें म्हळ्यार ताका वृक्षाक पुरय कांड पाळ तसले मागीर गुल्म म्हणचे म्हळ्यार सಣ್ಣ सಣ್ಣ तण दर्बे असल पुरय लता म्हळ्यार वाली त्वक्सार म्हळ्यार वासे हिंडो तसले पुरय तशी अशी एक नमुने 5 जातीचे म्हूण कळ्ळें मागीर वालींतू 2 नमुनो हांगा 4 सांगले बरी जाली म्हणून वृक्ष गुल्म त्वक्सार लता 4 सांगिल्ले ते लतांतू 2 नमुनो म्हळ्यार वयर वाली वचून ते पळय पोडी पान अमृत बळ्ळी तसल पुरय एक रुखार आश्रय घेवन वयर थंय वचून तांचें काम करता मागीर नेलां आश्रय घेवचे वालस कुवाळे वयर वता दुद्दे तसल पुरय कळ्ळें अशी ಒಟ್ಟು ಸ್ಥಾವರ जंगमाचे 19 संख्ये म्हळ्यार 19 ರೀತಿ म्हणून तो सांगता मागीर आनीक थंय दुखून पळय एका एक संबंदातील म्हूण आमकां दिसच्या पुरो गायत्री विशय सांगता गायत्री मंत्राचे जल्पय गायत्री मंत्र तत्वतः ಗೊತ್ತशिल जनाक धर्म कसलो म्हणून ಗೊತ್ತು आसता तशें तो विनाश जायना म्हूण सांगता मागीर अरण्यवासी पशु ग्रामवासी पशु ते सांगता तो
ಅರಣ್ಯವಾಸಿ ಪಶುಂತು सिंह वाघू काटी काटी म्हळ्यार काडेम्मे म्हणटाची हस्त्यो करडी वानर या पुरे अरण्यवासी म्हूण येता. इतले हे श्रेश्ठ पशु मस्त अरण्यवासी. आनी ग्राम्य पशुंतू गायी बोकडी मागीर कुरी म्हणटा पळय उल्लन दितात ते मनुष्य गोडे हेसरगत्ते कत्ते हे पुरे म्हळ्यार गड्डव 7 ग्राम्य पशु श्रेष्ठ तशी. आनी पुरे पशून जेवचे भुंयतूची भुंयतू पुरे जनान नाश जेवचे तशें जावन सर्वाके आश्रय कोण दीत म्हळ्यार भूमाता म्हूण. ताजे नंतर धृतराष्ट्र सांगता हे सांगली न्हू तुव आत न्हंयो पर्वत पुरे हे पुरे सांग म्हाका अखंड भूभागाचे सुतळत कितले म्हूण सांग तांदू कसं अरण्यस म्हूण सांग कसं लेसवण अशें म्हाका सांगता. आतां तो सांगता कळ्ळें. पंचमहाभूत मागीर सुदर्शन द्वीप हाजी पुरे विशय सांगता ते कसले म्हणून आमी पयचे दिसाक पळोवया. आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.